माझे नाव सर, माझे नाव वैष्णवी वाघे आणि माझे कॉलेजचे नाव KTHM कॉलेज आहे. याच्यातर्फे मी तुमचे एक मुलाखत घेऊ इच्छिते. तर सर, थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुमचं शाळेचं नाव वगैरे. माझे नाव सुरेश विठोबा आव्हाड. मी क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक, आमची जी शाखा आहे ती एकलरे थर्मल माध्यमिक व उच्च माध्यमिक एकलरे थर्मल इथं आमची शाखा आहे. माझा विषय इंग्लिश आहे. सर, मी तुमच्या शैक्षणिक जर्नीबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारणं इच्छिते. बरं. सर, तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली? म्हणजे सांगायचं म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारचे पद आहे. शिक्षण खातं आहे, पोलीस खातं आहे किंवा बँकिंग व्यवसायामध्ये आहे. परंतु सर्वात अतिशय आदराचं स्थान असं जर म्हटलं तर शिक्षण क्षेत्र आहे. या शिक्षण क्षेत्रामध्ये आपण चांगलं जर काम केलं तर विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडू शकतात. आता जेव्हा विद्यार्थी आपल्याला भेटतो तेव्हा तो मोठ्या पदावरती जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय आनंद होतो की आपला हा विद्यार्थी मोठ्या पदावरती गेलेला आहे. आता मी जर म्हटलं तर माझे विद्यार्थी मोठ्या पदावरती गेलेले, काही PSI आहे, काही बँकिंग क्षेत्रामध्ये आहे. तर जेव्हा ते विद्यार्थी मला भेटतात तेव्हा मला अतिशय आनंद वाटतो. आणि खरं ही जी प्रेरणा आहे ही जेव्हा आपण कॉलेजला असतो, कॉलेजचे प्राध्यापक असतील किंवा आपला वर्गमित्र असेल, जसे प्राध्यापक आपल्याला शिकवतात, जसे चांगले प्राध्यापक भेटले तर आपण चांगलं करतो. जसं आपल्याला शाळेमध्ये म्हणा किंवा कॉलेजमध्ये म्हणा आपल्याला चांगले जर विद्यार्थी किंवा चांगले वर्गमित्र जर भेटले तर आपण सुद्धा त्या ठिकाणी चांगली त्या विद्यार्थ्याकडून प्रेरणा घेऊ शकतो. म्हणजे कॉलेज अवस्थेमध्ये चांगला वर्गमित्र भेटणं ही अतिशय महत्वाची गोष्ट समजली जाते. जेवढा चांगला विद्यार्थी, शिस्तप्रिय विद्यार्थी, वर्गमित्र आपल्याला लाभेल तसं आपण चांगलं घडू शकतो. सर, तुम्ही तुमची संशोधनाची आवड आणि स्पेशलायझेशनचे क्षेत्र शेअर करू शकता का सर? आता शिक्षण क्षेत्र म्हणले की त्यामध्ये शिक्षक हा कायमस्वरूपी संशोधन करत असतो. त्यानंतर त्याचे काही स्पेशल विषय असतात. त्या स्पेशल विषयामध्ये तो शिक्षक चांगल्या पद्धतीने काहीतरी नवनिर्मिती करू शकतो. यामध्ये संशोधन जर म्हटलं, आता माझा विषय इंग्लिश आहे. आता विद्यार्थ्याला पहिलं वाचन लेखन म्हणजे रायटिंग, स्पीकिंग, लिसनिंग हे जे काही स्किल्स आहे हे विद्यार्थ्याला प्रथम अवस्थेमध्ये त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. समजा विद्यार्थी हा चांगला वाचू शकला पाहिजे, त्याचं जे काही रायटिंग स्किल आहे, लेखन आहे हे सुद्धा चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये आपण संशोधन करून विद्यार्थी चांगला कसा तयार होईल यामध्ये आपण विद्यार्थ्याच्या त्याबाबत आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये आवड निर्माण केली पाहिजे. सर, विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी तुम्हाला कोणत्या शिकवण्याच्या पद्धती सर्वात प्रभावी वाटतात? आता मागील काळामध्ये जर बघितलं तर वर्गामध्ये शिक्षकांनी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचं. पण ही पद्धत आता जुनी झालेली. आजची जी पद्धत आहे ही टीचिंग अँड लर्निंग कंटिन्युअस प्रोसेस आहे. जेव्हा शिक्षक शिकवतो त्यावेळेस विद्यार्थी हा सारखा त्यामध्ये ऍक्टिव्ह पाहिजे. नाहीतर शिक्षकांनी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी शांतपणे ऐकायचं ही काही पद्धत राहिलेली नाही. म्हणून शिक्षकांनी शिकवत असताना विद्यार्थ्याला अधूनमधून प्रश्न विचारले गेले पाहिजे. जेव्हा शिक्षक त्या विद्यार्थ्याला अधूनमधून प्रश्न विचारतो तेव्हा विद्यार्थी हा जागृत असतो की आता आपल्याला 2 मिनिटात सर काहीतरी प्रश्न विचारतील. तेव्हा तो अध्ययन करताना म्हणजे शिकताना तो काळजीपूर्वक ऐकत असतो. आणि त्यामुळे विद्यार्थी सतत हा अध्ययनामध्ये गुंतून राहत असतो. म्हणजे विद्यार्थ्याला अधूनमधून आपण प्रश्नावली करत राहिलं तर विद्यार्थी हा त्यामध्ये गुंतून राहत असतो. ही एक माझी शिकवण्याची पद्धत अतिशय प्रभावी ठरलेली आहे.
सर असं काही कौशल्ये किंवा मूल्ये कोणती आहेत जी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचं ध्येय ठेवतात? आता खरं म्हटलं तर 21व्या शतकामध्ये जर विचार केला तर विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्या समस्यावरती त्याने आपला कायमस्वरूपी प्रभाव टाकला पाहिजे. किती समस्या जरी विद्यार्थ्याला आल्या तरी त्या स्वतःहून त्याने सोडवायला पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये काही त्याच्या जीवन प्रसंगामध्ये जीवन जगत असताना किंवा विद्यार्थ्याला काही अभ्यासाबाबत काही अडचण आल्या तर त्याने त्यावरती स्वतः सुद्धा मार्ग काढायला पाहिजे. म्हणजे जी काही त्याची स्किल्स आहेत, स्किल आपण त्याला कौशल्य म्हणतो, स्किल्स ह्या आपण विकसित करून घेतल्या पाहिजे. विद्यार्थ्याला आपण जेव्हा विद्यार्थी अडचणीत असतो, जेव्हा त्याच्या मनामध्ये पेच प्रसंग तयार होतो की आपण हा प्रश्न कसा सोडवायचा, आपण त्याला सुद्धा काही गोष्टी स्वतःहून त्यांनी विचार करण्याची क्षमता आपण विद्यार्थ्यांमध्ये तयार केली पाहिजे. म्हणजे थोडक्यात हा विद्यार्थी सर्वगुण संपन्न आपण बनवायचा आहे. सर तुमच्या कारकिर्दीत तुम्ही शिकलेले सर्वात महत्त्वाचे धडा कोणता आहे? आता मी जवळजवळ 6वी 7वी 8वी ह्या वर्गांना शिकवतो. त्यामध्ये माझ्या कारकिर्दीत त्यामध्ये ग्रँडपा स्टोरी म्हणजे हा जो एक वयोवृद्ध व्यक्ती असतो, ग्रँडपा स्टोरी ही गोष्ट अतिशय छानपैकी स्टोरी आहे. ती विद्यार्थ्याला शिकवताना त्यामध्ये एक अलंकारिक भाषा वापरली आहे की आपण समजा एखाद्या व्यक्ती जर कसा वागलो तर तो व्यक्ती आपल्यावर कसा वागतो, हा जो विषय आहे, हा जो सब्जेक्ट आहे, हा त्या स्टोरी मध्ये दिलेला आहे. त्याचं दुसरं म्हणलं तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस आहे. म्हणजे आपण जेव्हा विद्यार्थ्याला शिकवतो तेव्हा विद्यार्थी हा दिवसभर अतिशय अभ्यास करून थकलेला असतो, परंतु जेव्हा तो घरी जात असतो तेव्हा त्याने घरी जात असताना सुद्धा काही गोष्टी अशा कविता म्हणत जायला पाहिजे, गाणी म्हणत जायला पाहिजे. तेव्हा तो थकवा आहे त्याचा थकवा ऑटोमॅटिक कमी होतो. म्हणजे आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे आनंदाची गाणी आपण असं या कवितेमध्ये काही संदर्भ दिलेला आहे. सर आजकाल म्हणजे प्रत्येक गोष्टीचं मिसकन्सेप्शन होतंय, गैरसमज होत आहे. तर शिक्षण एक म्हणजे शिक्षक म्हटल्यावर असा कोणता गैरसमज आहे जो लोकांमध्ये पसरलाय की नाही शिक्षक होणं बरोबर नाहीये किंवा बरोबर आहे, कोणता गैरसमज आहे सर? आता खरं म्हटलं तर प्राध्यापक होणे म्हणजे समाजाचे प्रतिष्ठाचं पद आहे, पण त्या ठिकाणी शिक्षकाने सुद्धा आपल्या पदाला अनुसरून समाजामध्ये लोकांना जागृती केली पाहिजे की शिक्षणाचा फायदा काय होतो, विद्यार्थी कसा घडावा, किंवा शिक्षकामध्ये जे काही गुण आहे स्वतःने त्याने जे गुण आहे ते समाजामध्ये दिले पाहिजे. विद्यार्थ्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी सर्वगुण संपन्न कसं होईल त्याबाबत विद्यार्थ्याला सुद्धा त्यांनी घडवलं पाहिजे. विद्यार्थ्याबरोबर समाजामध्ये जे राहणारे काही लोक आहेत त्यांना सुद्धा शिक्षकाने मार्गदर्शन केलं पाहिजे. तेव्हा त्या शिक्षकाचा काहीतरी त्या कार्यक्षेत्रात आपण काहीतरी केलेले आहे असं या ठिकाणी तो सर्वात महत्वाचा विषय किंवा हा जो समज आहे की समाजामध्ये शिक्षकाला काही म्हटलं जातं किंवा त्या ठिकाणी आपण जर म्हटलं की म्हणजे समाजाने शिक्षकाला जर काही जरी म्हटलं तर त्या ठिकाणी शिक्षकाने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जेव्हा दुर्लक्ष करायचं, परंतु मग त्याने शाळेमध्ये मात्र आपल्या व्यवस्थितपणे शिक्षकांना मार्गदर्शन केलं पाहिजे. सर आता तुमचंही शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही आता स्वतः शिक्षक आहात म्हटल्यावर पहिलीची जी शिक्षण प्रणाली होती आणि आताची जी शिक्षण प्रणाली याच्यामध्ये काय फरक आहे आणि तुम्हाला कोणती बेटर वाटते? जी पहिलीची शिक्षण प्रणाली होती ती सुद्धा चांगलीच होती. कारण प्राचीन काळी जर म्हटलं तर समाजामध्ये जी काही पहिली प्रतिष्ठा होती शिक्षकाला आज ती कमी प्रमाण झालेली आहे. कारण याला समाजच दोष आहे किंवा पालक दोषी आहे. कारण प्राचीन काळी मात्र शिक्षा केली जायची, आज मात्र त्यावरती प्रतिबंध आलेला आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय झालं
एकच जो काही आपण म्हणतो छडी लागे छमछम विद्यार्थी घेऊन जाऊ, पण तो प्रकार नसल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याचा जो धाक आहे तो कमी झालेला आहे आणि त्यामुळे ऑटोमॅटिक जो काही विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा जो कल आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे पहिली जी शिक्षण प्रणाली होती ती अतिशय चांगली आहे, पण आजचा जर विचार केला तर आज त्यामध्ये सरकारने सुद्धा अनेक बदल केले आहेत. आज मध्ये त्यामध्ये नवीन त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन विद्यार्थी 21व्या शतकाकडे कसा टिकून राहील याकडे सुद्धा सरकारने त्यामध्ये विविध योजना केलेल्या आहेत. विविध प्रशिक्षण देऊन शिक्षकाला विविध शिकवण्याचे तंत्र उपलब्ध करून दिले. हाऊ टू डेव्हलप स्किल्स ऑफ स्टुडंट, विद्यार्थीचे जे स्किल्स आहेत ते कसे डेव्हलप करायचे यामध्ये सरकारने सुद्धा अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यामुळे आजची शिक्षण प्रणाली आहे ते सुद्धा विद्यार्थी 21व्या शतकाकडे कसा सामोरे जाईल, 21व्या शतकाकडे कसा तो आपलं कॅरियर करू शकेल या गोष्टीने सुद्धा सरकारने पावलं उचलून विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी नवीन सिलेबसचा उपयोग करून अंमलात आणलेला आहे. सर एक अजून छोटासा प्रश्न विचारू इच्छिते की सर जर तुम्हाला एखादा बदल आजच्या शिक्षण प्रणालीत करावासा वाटला तर तो तुम्ही कोणता करू शकता सर, किंवा कोणता करावासा वाटेल की ज्याने विद्यार्थ्यांचाही फायदा होईल, शिक्षकांचाही फायदा होईल आणि ओव्हरऑल जी आजकाल लोकांची जी धारणा आहे शिक्षकांकडे बघायची ती बदलू शकते सर? नाही कसं आहे, आता विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे शिक्षकाने विद्यार्थ्यावरती असे संस्कार केले पाहिजे की तो विद्यार्थ्यामध्ये एक विश्वास निर्माण झाला पाहिजे की नाही आज आपला जो तास होणार आहे शाळेमध्ये, आज आपल्याला काहीतरी मिळणार आहे, शिक्षक आपल्याला काहीतरी देणार आहे, ही अपेक्षा हा विश्वास विद्यार्थ्यामध्ये तयार करायला पाहिजे. जेव्हा हा विद्यार्थ्यामध्ये विश्वास तयार होईल तेव्हा विद्यार्थी काहीतरी नवीन आत्मसात करेल आणि त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा एक आपलेशे आपला म्हणजे जे काही देण्याची जी जो काही ज्ञान द्यायचंय ते मनापासून द्यायला पाहिजे. जेव्हा शिक्षक आपल्या मनापासून ज्ञान देईल त्या विद्यार्थ्याला तेव्हा जी काही अध्यापन आणि अध्ययनाची प्रक्रिया अतिशय घनिष्ठ तयार होईल आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आपुलकीची भावना तयार होईल. जेव्हा या दोघांमध्ये आपुलकीची भावना तयार होईल तेव्हा शिक्षण प्रणाली खरोखर चांगली झाली आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. थँक्यू सर, तुम्ही तुमचा वेळ काढून आम्हाला दिल्याबद्दल खरंच धन्यवाद. आभारी आहोत सर आम्ही तुमचे. हो हो हो, थँक्यू.